स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे. वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 22 जून 2021 यावरच्या ज्या काही न्यूज आहे त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. बघा, सर्वात प्रथम आपण 21 जून 2021ला ज्याही न्यूज पाहिल्या होत्या त्यावरील आपण सर्वात प्रथम क्वेश्चन डिस्कस करूया. मग नंतर 22 जून 2021 यावरच्या न्यूज पाहूया. बघा, आता पहिला क्वेश्चन, इंडिया बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग प्रमोशन स्कीम. इंडिया बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग प्रमोशन स्कीम अंतर्गत कोणते राज्य सर्वाधिक रोजगार निर्मित करणारे राज्य आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे आंध्र प्रदेश राज्य सर्वाधिक राज्य रोजगार निर्मित करणारे राज्य आहे, असं कोणाचं म्हणणं आहे? इंडिया बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग प्रमोशन स्कीमचं. ठीक आहे. आता यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. कोण आहे? तामिळनाडू. आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? पंजाब. चौथ्या क्रमांकावर कोण आहे? ओडिसा. आणि पाचव्या क्रमांकावर इथे महाराष्ट्र आहे. पाचव्या क्रमांकावर कोण आहे? महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्याने कोवी संदेश मोबाईल ॲप सुरू करण्याची घोषणा केली? कोणत्या राज्याने कोवी संदेश मोबाईल ॲप सुरू करण्याची घोषणा केली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे कोवी संदेश मोबाईल ॲप सुरू करण्याची घोषणा कोणी केली? मध्य प्रदेश सरकारने. नंतर बघा, इथे ऑप्शन आहे झारखंड. इथे ऑप्शन काय आहे? झारखंड. झारखंड राज्याने तुम्हाला आठवत असेल कोणते ॲप सुरू केले होते? अमृत वाहिनी. अमृत वाहिनी हे जे मोबाईल ॲप्स आहे हे कोणी सुरू केले होते? झारखंड राज्याने. नंतर बघा, मणिपूर राज्य. मणिपूर राज्याने मोमा मार्केट ॲप्स सुरू केले होते. मोमा मार्केट ॲप्स कोणी सुरू केले होते? मणिपूर राज्याने. नंतर बघा, इथे बिहार. इथे काय आलेलं आहे? बिहार. बिहार राज्याने हिट कोरोना हे मोबाईल ॲप्स सुरू केले होते. हिट कोरोना हे मोबाईल ॲप्स कोणी सुरू केले होते? बिहार राज्याने. आता हिट कोरोना, हिटचा फुल फॉर्म काय आहे? होम आयसोलेशन ट्रॅकर. होम आयसोलेशन ट्रॅकर हे काय आहे? हिटचं फुल फॉर्म आहे. तुम्ही आठवण करू शकता. बघा, झारखंड राज्याने अमृत वाहिनी मोबाईल ॲप्स, मणिपूर राज्याने मोमा मार्केट मोबाईल ॲप्स, बिहार राज्याने हिट कोरोना मोबाईल ॲप्स आणि मध्य प्रदेश राज्याने कोवी संदेश मोबाईल ॲप्स याचे अनावरण केलेले आहे. नेक्स्ट बघा, सर्वोच्च न्यायालयाची ई समितीला प्लॅटिनम अवॉर्ड फॉर एक्सलन्स डिजिटल गव्हर्नन्स हा पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला? सर्वोच्च न्यायालयाची ई समितीला प्लॅटिनम अवॉर्ड फॉर एक्सलन्स डिजिटल गव्हर्नन्स हा पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर इथे आपलं राईट आन्सर आहे रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला. आता रामनाथ कोविंद कोण आहे? राष्ट्रपती आहे भारत देशाचे, हे सर्वांनाच माहीत असेल. नंतर बघा, इथे इब्राहिम मोहम्मद सोली हे मालदीव या देशाचे राष्ट्रपती आहे. मालदीव या देशाचे राष्ट्रपती कोण आहे? इब्राहिम मोहम्मद सोली. नंतर बघा, इथे काय आलेलं आहे? अब्दुल्ला साहिद हे परराष्ट्रमंत्री आहे. कुठचे? परराष्ट्रमंत्री आहे मालदीवचे. परराष्ट्रमंत्री कुठचे आहे? मालदीवचे. आणि यांना 76वे संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली. 76व्या क्रमांकाचे संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष कोण आहे? अब्दुल्ला साहिद. आता बघा, इथे के नटराजन. कोण आलेला आहे? के नटराजन. 76वे संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष अब्दुल्ला साहिद यांनी नवनियुक्त केलेले चीफ डे कॅबिनेट कोण आहे? के नटराजन. बघा, तुम्हाला जर सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करत चला. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल. बघा, नेक्स्ट, जागतिक निर्वासित किंवा जागतिक शरणार्थी दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक निर्वासित किंवा जागतिक शरणार्थी दिवस कधी साजरा केला जातो? तर इथे आपला राईट आन्सर आहे 20 जूनला जागतिक शरणार्थी दिवस साजरा केला जातो. इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे 10 जून. ऑप्शन काय घेतलेला आहे? 10 जून. 10 जूनला आपण कोणता दिवस पाहिला होता? जागतिक नव्य कला दिवस.
जागतिक नव्य कला दिवस कधी पाहिला आपण? 10 जूनला. नंतर बघा 12 जूनला आपण कोणता दिवस पाहिला होता? जागतिक बाल कामगार विरोध दिन. जागतिक बाल कामगार विरोध दिन कधी पाहिला आपण? 12 जूनला जागतिक बाल कामगार विरोध दिन पाहिला. नंतर बघा इथे 13 जून आलेला आहे. इथे काय घेतलेलं आहे मी? 13 जून. 13 जूनला आपण आंतरराष्ट्रीय वर्णकहीनता दिवस कधी पाहिला आपण? 13 जूनला. बघा 10 जूनला आपण जागतिक नव्य कला दिन, 12 जूनला आपण जागतिक बाल कामगार विरोध दिन, 13 जूनला आपण आंतरराष्ट्रीय वर्णकहीनता दिन आणि 20 जूनला आपण जागतिक निवासित किंवा जागतिक शरणार्थी दिवस पाहिला. नेक्स्ट बघा, इराण देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण झाले? इराण देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण झाले? तर इथे आपला राईट आन्सर आहे इब्राहिम राईसी हे काय झाले? इराण देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाले. आता मी तुम्हाला कालच इराण देशाच्या राजधानीबद्दल आणि चालनाबद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही इराण देशाची राजधानी आणि चालन कोणते आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा. नेक्स्ट बघा इथे नफ्ताली बेनेट. इथे काय आलेलं आहे? नफ्ताली बेनेट. नफ्ताली बेनेट हे इस्रायल देशाचे काय झालेले आहे? पंतप्रधान. इस्रायल देशाचे नवीन पंतप्रधान कोण आहे? नफ्ताली बेनेट. आयझॅक हर्जोग करायचे. आयझॅक हर्जोग हे कोण आहे? इस्रायल देशाचे राष्ट्रपती आहे. इस्रायल देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहे? आयझॅक हर्जोग. नंतर बघा उखना खुलेल सुख हे कोण आहे? उखना खुलेल सुख हे राष्ट्रपती आहे मांगोलिया देशाचे. मांगोलिया देशाचे नवीन राष्ट्रपती कोण झाले? उखना खुलेल सुख. आयझॅक हर्जोग इस्रायल देशाचे नवीन राष्ट्रपती. नफ्ताली बेनेट इस्रायल देशाचे नवीन पंतप्रधान. इब्राहिम राईसी हे इराण देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहे. नेक्स्ट बघा दंतचिकित्सामध्ये नॅनो तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी नॅनो युरोपियन पेटंट ऑफिस कंट्रीज श्रेणीचा युरोपियन इनोव्हेशन अवॉर्ड कोणी जिंकला? तर इथे आपला राईट आन्सर आहे सुमिता मित्रा. इथे सुमिता मित्रा यांनी जिंकलेला आहे कोणता अवॉर्ड? दंत चिकित्सामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोगासाठी नॅनो युरोपियन पेटंट ऑफिस कंट्रीज श्रेणीचा युरोपियन इनोव्हेशन अवॉर्ड कोणी जिंकला? सुमिता मित्राने. इथे बघा मी ऑप्शन घेतलेला आहे सबनीज इस्माईल ही साऊथ आफ्रिकेची प्लेयर आहे जिला आयसीसी प्लेयर ऑफ द वुमेन्स मंथ जानेवारी 2021चा पुरस्कार भेटलेला आहे. सबनीज इस्माईल जी साऊथ आफ्रिकेची खिलाडी आहे. नंतर बघा इथे टॉमी बुमाउंट ही इंग्लंडची खिलाडी आहे जिला आयसीसी वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ फेब्रुवारी 2021चा. लिझा लेली ही साऊथ आफ्रिकेची प्लेयर आहे आणि हिला मार्च महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द वुमेन्स मंथ पुरस्कार मार्च महिन्याचा. नंतर बघा एप्रिल महिन्याचा कोणाला भेटलेला आहे? एलिसा हेली. कोणाला? एलिसा हेलीला काय भेटलेला आहे? हेली जी ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे आणि हिला आयसीसी प्लेयर ऑफ द वुमेन्स मंथ मे महिन्याचा है ना. नंतर एप्रिल मंथचा. नंतर कॅथरीन बायन्स ही स्कॉटलंडची खेळाडू आहे आणि हिला मे महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ मे महिन्याचा 2021चा पुरस्कार भेटलेला आहे. कोण? कॅथरीन बायन्स जी स्कॉटलंडची खेळाडू आहे. नेक्स्ट बघा माजी राष्ट्रपती कॅनेट कौंडा यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? माजी राष्ट्रपती कॅनेट कौंडा यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? तर इथे आपलं राईट आन्सर आहे ते झांबिया या देशाचे राष्ट्रपती होते. नंतर बघा इथे ऑप्शन घेतलेला आहे मी केनियाची राजधानी नैरोबी. केनियाची राजधानी काय आहे? नैरोबी. आणि सिलिंग तेथे काय चालतात? चालन. सिलिंग काय आहे? तेथे चालन आहे. नंतर बघा झांबिया देशाची राजधानी कोणती आहे? लुसाका. आणि कॉचा तेथे काय चालते? चालन. कॉचा तेथे चालन चालतात आणि लुसाका तेथे राजधानी आहे. नंतर बघा थायलंडची राजधानी बँकॉक.
बँकॉक आणि चालन तेथे कोणते चालतात? बाहत. चालन काय चालतात? बाहत. नंतर बघा UAE. UAEची राजधानी दुबई. दुबई आणि चालन तिथे काय चालतात? दिरहम. दिरहम. तिथे चालन कोणते चालतात? दिरहम. बघा दुबई तिथे राजधानी आहे आणि दिलम तिथे चालन चालतात दिरहम जे UAEला. थायलंड बँकॉक बाहत. झांबिया लुसाका क्वासा. केनिया नैरोबी सिलिंग. नंतर बघा इथे मी ऑप्शन यासाठी प्रोव्हाइड केलेले होते हे दोन. खालचे जे दोन ऑप्शन आहेत ते मी तुम्हाला मेन कशासाठी प्रोव्हाइड केलेले आहे बघा. थायलंडला थायलंडच्या बँकॉकला आशियास कुस्ती स्पर्धा 2019 झाली होती. आशियास कुस्ती स्पर्धा 2019 कुठे झाली होती? थायलंडच्या बँकॉकला. जिथे 81 kgच्या कॅटेगरीमध्ये पूजा राणी यांनी गोल्ड मेडल जिंकला होता. ठीक आहे, आठवण राहणार. 2019ला आशियास कुस्ती स्पर्धा कुठे झाली होती? बँकॉकला, जे कुठे आहे? थायलंडला. हे एक न्यूज. आणि तेथे 81 kgच्या कॅटेगरीमध्ये पूजा राणी यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं. नंतर बघा 2020ला कोरोना होता त्यामुळे ही स्पर्धा झाली नाही. तर ही स्पर्धा 2021ला कुठे झाली? UAEच्या दुबईला आशियास कुस्ती स्पर्धा झाली, जिथे 85 kgच्या कॅटेगरीमध्ये पूजा राणी यांनी गोल्ड मेडल जिंकले. आठवण राहणार. बघा लगातार 2 सुवर्ण पदक जिंकलेले आहे कोणी? पूजा राणी यांनी आशियास कुस्ती स्पर्धेमध्ये. तर विचारू शकता तुम्हाला पूजा राणी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे, किंवा आशिया स्पर्धा 2021चे आयोजन कुणी केले होते? या प्रकारे यावर क्वेश्चन होऊ शकतो. बघा जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करत चला. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांना शेअरसुद्धा करा, जेणेकरून त्यांना याची मदतसुद्धा होईल. नेक्स्ट बघा, भूटान देशाचे चालन कोणते? तर येथे आपला राईट आन्सर आहे नगुत्रम. भूटान देशाचे चालन नगुत्रम आहे. टू ग्रीक हे मांगोलियाचे चालन आहे. टू ग्रीक हे कोणते चालन आहे? मांगोलिया या देशाचे. आता मांगोलिया या देशाची राजधानी कोणती आहे? अल-बतर ही मांगोलिया देशाची राजधानी आहे आणि मांगोलिया देशाचे टू ग्रीक हे चालन आहे. सकेल बघा इथे काय घेतलेलं आहे मी? सकेल हे कोणत्या देशाचे चालन आहे? इस्रायल या देशाचे. सकेल हे इस्रायल या देशाचे चालन आहे आणि इस्रायल देशाची राजधानी कोणती आहे? जेरुसलेम. इस्रायल देशाचे चालन कोणते आहे? सकेल आणि तेथे राजधानी कोणती आहे? जेरुसलेम. कोणती आहे? सेलम हे तिथे राजधानी आहे. जेरुसलेम हे तिथे राजधानी आहे. नंतर बघा डॉलर तुम्हाला माहीत आहे अमेरिकेचे आहे, बट मी इथे कशासाठी घेतलेलं आहे? ब्रुनेई या देशाला सुद्धा काय चालतात? डॉलर चालतात. काय चालतात? डॉलर चालतात. आता ब्रुनेईची राजधानी कोणती आहे याचे तुम्ही मला कमेंट्समध्ये आन्सर करा. ब्रुनेईची राजधानी कोणती आहे याचे मला तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करा. भूटान देशाचे चालन कोणते आहे? नगुत्रम आणि थिम्पू तेथे राजधानी आहे. नेक्स्ट बघा आजची पहिली न्यूज. फ्लीट अवॉर्ड फंक्शन 2021 मधील पूर्व ताफ्यातील सर्वोत्कृष्ट जहाज INS सह्याद्री हे आहे. फ्लीट अवॉर्ड फंक्शन 2021 मधील पूर्व ताफ्यातील सर्वोत्कृष्ट जहाज INS सह्याद्री आहे. नेक्स्ट बघा, किरकोळ सेंट्रल बँक डिजिटल करन्सी बाजारात आणणारी पहिली प्रमुख केंद्रीय बँक पीपल्स बँक ऑफ चायना ही पहिली बँक आहे जिने काय केलेलं आहे? किरकोळ सेंट्रल बँक डिजिटल करन्सी बाजारात आणलेली आहे. नेक्स्ट बघा, भारत देश 22 जून आणि 23 जून 2021 रोजी ग्रीन हायड्रोजन उपक्रम विषयक शिखर परिषदचे आयोजन करणार आहे. ग्रीन हायड्रोजन उपक्रम विषयक शिखर परिषद कुठे आयोजित होणार आहे? भारत या देशात. नेक्स्ट बघा, देशातील दिव्यांग जनांमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी
केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने देशातील विविध भागांमध्ये 5 दिव्यांगता खेळ केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशातील दिव्यांगजनांमध्ये खेळाचा प्रोत्साहन देण्यासाठी वाढवण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने देशातील विविध भागामध्ये 5 दिव्यांगता खेळ केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता बघा इथे केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय पाहण्यासाठी कोण आहे? थावरचंद गेहलोत आहे. कोण आहे? थावरचंद गेहलोत. थावरचंद गेहलोत हे काय करतात? केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय पाहतात. कोण? थावरचंद गेहलोत. नेक्स्ट बघा, सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटीज. सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटीज म्हणजे CEO. सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी ओपन सोसायटी पुरस्काराने सन्मानित होणारे भारतीय के शैलजा ही आहे. के शैलजा ही आहे. सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी म्हणजे CEO ओपन सोसायटी पुरस्काराने सन्मानित होणारी के शैलजा ही आहे आणि ही केरळ या देशाची माजी आरोग्यमंत्री आहे. केरळ राज्याची माजी आरोग्यमंत्री आहे. केरळ राज्याची माजी आरोग्यमंत्री के शैलजा आहे, ज्यांनी काय जिंकलेलं आहे? सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी ओपन सोसायटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, ग्रीन टेक लीडिंग संचालक पुरस्कार 2021चे विजेता पी के सपत्ती हे आहे. ग्रीन टेक लीडिंग संचालक पुरस्कार 2021 कोणी जिंकलेला आहे? पी के सपत्ती यांनी. नेक्स्ट बघा, चेन्नई तामिळनाडू येथे मिंगम नामक ग्राहक तक्रार निवारण केंद्र उघडण्यात आले. चेन्नई तामिळनाडू येथे मिंगम नामक ग्राहक तक्रार निवारण केंद्र उघडण्यात आलेले आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. आता तामिळनाडूचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री कोण आहे याचे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा, कारण मी मॅक्झिमम वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय वाचन दिवस 19 जूनला साजरा केला जातो. राष्ट्रीय वाचन दिवस 19 जूनला साजरा केला जातो. नॅशनल रीडिंग डे 19 जूनला साजरा केला जातो. नॅशनल रीडिंग डे 19 जूनला साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय अयनारंभ म्हणजे सोलॅस्टिस याचा उत्सव दिवस 21 जूनला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय अयनारंभ याचा उत्सव 21 जूनला साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021ची संकल्पना योग फॉर वेल बिगिंग ही आहे. योग फॉर वेल बिगिंग ही आहे आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? 21 जूनला. आणि याची संकल्पना तुम्ही आठवण ठेवा, योग फॉर वेल बिंग ही आहे. योग फॉर वेल बिंग पेपरमध्ये विचारू शकतात. नेक्स्ट बघा, जर तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याची मदत होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.